दिवाली के अवसर पर विधायक मंदाताई म्हात्रे के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी नवी मुंबई की ओर से कार्यकर्ता स्नेह सम्मेलन का भव्य आयोजन करावे गांव के गणपत शेठ तांडेल मैदान में किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित रहे। इस स्नेह सम्मेलन का उद्देश्य कार्यकर्ताओं के बीच आपसी एकता, संवाद और संगठन की मजबूती को बढ़ावा देना था। कार्यक्रम में सांस्कृतिक प्रस्तुतियां, सम्मान समारोह और संवाद सत्र का आयोजन हुआ। विधायक मंदाताई म्हात्रे ने कहा कि भाजपा की शक्ति उसके समर्पित कार्यकर्ताओं में निहित है और ये स्नेह सम्मेलन पार्टी की एक परिवार, एक संगठन की भावना को दर्शाता है। आणि विशेष म्हणजे संदेश काय देणार, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेला उन्हा दुष्काळ आलेला आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आज आपण सोडवण्याचा सगळे मिळून महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री, त्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे पूर्ण महाराष्ट्रातले जे आमचे आमदार खासदार आहेत, मंत्रीगण आहेत, हे सगळे जण आपापल्या प्रभागामध्ये महाराष्ट्राचा आलेल्या दुष्काळाबद्दल काम करत आहे। मी सुद्धा आज तिकडे एक गाव दत्तक घेतलेलं आहे। त्या गावामध्ये आता मी वह्या वगैरे पाठवल्या। उद्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्यांना पॅकेज तयार केलेलं आहे। 5 किलो गहू, तांदूळ 5 किलो, पिवळा 2 किलो, 2 किलो साखर, 2 किलो रवा, 2 किलो तूप, त्याच्यानंतर मैदा, चहापत्ती, असं सगळं मिळून एक मोठं पॅकेज तयार करून आपण त्या तिकडे 300-350 लोकांना, त्या गावामध्ये 200-250 लोकांची वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये आज आमचं इथून दीपावली पाठवलेली आहे की एकदा ते लोक वाटतील, तिथे ग्रामस्थ, गावची लोक। मला असं वाटतं प्रत्येकाने जर असं 10-20 पॅकेज तयार करून तिथल्या गोरगरिबांना पाठवलं तर मी तिथे सामान घेतलं, तिथूनच तूप वगैरे घेतलं। आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते की तूप बनवून घेतलं, जवळजवळ 250-300 किलो तूप घेतलं मी, तर साखर घेतली, त्याप्रमाणे तिथूनच मी माल घेतला, तिथे पॅकिंग चालू आहे। आणि तिथले माझे कार्यकर्ते जे आहेत ते उद्या सगळ्यांना, शेतकऱ्यांना तिथल्या ज्यांचं खूपच नुकसान झालंय, काहीच राहिलं नाही, अशांना मी दिवाळी भेट तिथे पाठवलेली आहे। मला असं आवाहन करायचंय की आपण सर्व लोकांनी अशीच पद्धतीने जर दिवाळी भेट प्रत्येकाने, एक कोणी माणूस असेल त्याला एक कुरिअरने काही पाठवून दिलं, छोटस गिफ्ट जरी, त्या मुलांना पुस्तकं म्हणा, काही म्हणा, तर त्या लोकांना त्याचा फायदा होईल। कारण आज आपल्याला मदतीचा हात त्यांना देणं गरजेचं आहे। आपण जर दिवाळी करतो, आपण नवी मुंबईकर सुखी आहोत, आपल्याकडे पाणी आहे, लाईट आहे, रस्ते आहेत, सगळं काही सुविधा आहे, महानगरपालिका सर्व सुविधा देत असते। अशा पद्धतीत आपण सर्व इथे सुखी आहोत, पण आपले जे बंधू आहेत, आपले जे भाऊ आहेत, त्यांच्यावरती जी प्रसंग ओढवलेला आहे, त्यांना सगळ्यांनी मदत करावी अशी मी आज आपल्या माध्यमातून सर्व जनतेला, नागरिकांना, आपल्याला सुद्धा आता सकाळच्या माध्यमातून रिलीफ पण गोळा होत आहे, असं आपल्या माध्यमातून सुद्धा चेक घेऊन आपण ते कॅश न घेता चेक घेऊन तिथे एका जरी गरीबाचा तिथून ऍड्रेस घेऊन, आपले मित्र मैत्रिणी असतात, आपले तिथे पत्रकार असतात, बंधू, त्यांना विचारलं की तिथे कोणाला मदत द्यायची, तर मला असं वाटतं एक खालीचा वाटा आपण उचलूया असं मला वाटतं। आभाळ फाटले त्याला कोणी ठिगळ लावू शकत नाही, पण आपण थोडं करून प्रत्येक जणांनी मदत केली तर निश्चित स्वरूपामध्ये आज त्या शेतकऱ्यांना मदत होऊ शकते, त्यांना फार मोठा दिलासा मिळू शकतो। विद्यार्थ्यांची पुस्तकं सुद्धा राहिली नाही। मी परवाच्या दिवशी तिथे माझे कार्यकर्ते, मी जाऊन माया वाटते का गावामध्ये खूप विद्यार्थी खुश झाले, त्यांना एक आशेचं किरण आपल्या माध्यमातून, आपण जे इथे राहतो शहरामधल्या त्या लोकांच्या माध्यमातून त्यांना आशेचं किरण, मोठमोठ्या कंपन्या त्यांनी गावात दत्तक गेलं काही हरकत नाही आहे, त्यांनी गावात दत्तक घेतली पाहिजे, गावं सुधरवली पाहिजे, त्यांना पण जगण्याचा, नाही तर गाव ओसाड पडणार आहे। पण शेतामध्ये चिखल गेल्यामुळे शेती पुन्हा पिकणं फार मुश्किल आहे। त्याच्यामुळे आपण सर्वांना एकच आवाहन करूया की शेतकऱ्यांना मदत करा,